जे प्रकृती म्हणजे शिवाचे शक्तीची जी नऊ रूप आहेत ते नऊ शक्तींची आपण उपासना करतो नवरात्रामध्ये. जी की शिवा म्हणजे देवापासून निर्मिती झालेली शक्तीची, जी पृथ्वीवरती जे असुर भाव वाढलेला होता त्याचा नाश करण्यासाठी आणि देवानी दिलेल्या वरामुळे ते स्वतः नाश करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी ती शक्तीची देवीच्या रूपाने निर्मिती केली आणि त्यांच्या सहाय्याने त्यांनी असुरांचा नाश केला. आणि तेव्हापासून मग ते आपण नवरात्र उत्सव साजरा करतो घटस्थापना करून. बरोबर सांगितलं तुम्ही. असा जो विचार आहे हा खरा आध्यात्मिक विचार आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये महत्त्वाचा भाग कसा आहे की शिव आणि शक्ती ही देवांची दोनच रूप आहेत, हे आपण मगाशी बघितलं होतं. मगाशी हुलवंताईंनी पण जी माहिती सांगितली ती पण त्यांनी व्यवस्थित सांगितली. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की जेव्हा मी शक्तीची उपासना करतो तेव्हा त्या शक्तीचं संक्रमण आपल्यामध्ये व्हावं अशी एक थोडीशी आपण काय म्हणूया आध्यात्मिकदृष्ट्या स्वार्थाची भावना प्रत्येक साधकामध्ये असते. मग हे आवश्यक पण आहे. मग आता शिव आणि शक्ती यांचा जेव्हा आपण विचार करतो तर शिव हा शब्द जेव्हा उच्चारतो आपण तर ही कशी आहे, विश्वात असणारी कायमस्वरूपी असणारी शक्ती आहे. मग ही शक्ती आपल्याला काय करते तर ही अचेतन शक्ती आहे. जसं विश्वाची रचना घडते तसं ती घडते, त्याच्याकडे साक्षीभावाने पाहण्याचे काम करते. परंतु शक्ती ही जी आहे ही चेतना भावामध्ये असणारी आहे. मग तिला सातत्याने काहीतरी कृती करावी लागते. आणि मग ही कृती का करावी लागते तर ह्या सृष्टीच्या रचनेमध्ये जे काही प्रारब्धानुसार घडवण्याच्या प्रक्रिया ठरवते ही सगळी शक्ती स्वतः हालचाल करते आणि ह्या शिवाच्या माध्यमातून ती करून घेते. म्हणून शक्तीचं महत्त्व आहे. आता ही शक्ती म्हणजे काय हे पहिलं आपल्याला समजून घ्यावं लागेल. कोणाला सांगता येईल का शक्ती काय आहेत? आपण शक्तीची पूजा करतो, तर ही शक्ती काय आहे नक्की? बोला बोला, चुकीचं असलं तरी हरकत नाही. आपल्याला काय कुठे परीक्षा द्यायची नाही किंवा आपल्या परीक्षेतले मार्क कमी होणार नाही. पण असं केलं तर आपल्याला गुरुजी विचार एक्झाम्पल, आपल्या फुफ्फुसामध्ये रक्त शुद्ध होतं आणि जे रक्त शुद्ध झालेलं ते हृदयामार्फत आपल्या पूर्ण शरीरामध्ये जो वेग पाहिजे असतो, शक्ती ताकद पाहिजे असती, ती जी त्याच्या मागे प्रसरण पावायला किंवा त्या नसांपर्यंत पोहोचायला जी ताकद लागत असते ती शक्ती असेल. बरोबर सांगितलं तुम्ही. आता ही जी शक्ती ही कशी आहे, अदृश्य स्वरूपात आहे, कुठे दिसते का आपल्याला? नाही नाही. पण तिचं कार्य जर दिसत नसेल तरी कार्य मात्र सातत्याने सुरू आहे. हो. मग या शक्तीची उपासना ह्या 9 दिवसामध्ये आपण जी करतो ती प्रामुख्याने जसं की देवांनी बऱ्याच दैत्यांना वेगवेगळे आशीर्वाद दिले आणि हेच आशीर्वाद देवांवर उलटले आणि मग देवांना ती साधना करू देणार, तेच दैत्य त्यांना साधनेमध्ये अडथळा ठरू लागले. मग हा अडथळा दूर कसा करायचा हे देवांनाही लवकर समजेना, म्हणून त्यांनी शक्तीचं रूप घेऊन या दैत्यांचा नाश करायचं ठरवलं. मग शक्ती हा शब्दच असा तयार झाला की शक शब्दापासून झाला, त्याला क आणि तचा प्रत्यय लागला आहे. तर शक याचा अर्थ आहे सामर्थ्य होणे, समर्थ होणे किंवा समर्थ असणे. आणि याला हा क आणि क अर्धा आणि त पूर्ण असा त शब्दाचा जो प्रत्यय लागून शक्ती हा शब्द बनलेला आहे. मग याचा अर्थच असा आहे की सामर्थ्यवान असणे किंवा स्वतः समर्थ असणे आणि प्रत्येक सृष्टीतल्या पदार्थाला म्हणजे कुठल्याही वस्तूला व्यक्तीला तो कार्योत्पादन करायला उपयोगी आणि त्या पदार्थापासून वेगळा न राहणारा. म्हणजे मगाशी तुम्ही जे उदाहरण सांगितलं की शरीरामध्ये रक्ताचं संचलन आपल्या जे होतं ते सांगावं लागतं का कोणाला की या रक्ताचं संचलन व्हायला पाहिजे? अव्याहतपणे जोपर्यंत ती शरीरामध्ये चेतना आहे तोपर्यंत ते अव्याहतपणे त्या शक्तीचं कार्य चालू आहे. म्हणजे आपण अग्नी घेतला तर अग्नीपासून आपल्याला जर हात अग्नीच्या जवळ गेला तर काय होतं? चटका बसतो. म्हणजे अग्नी आणि अग्नीची दाहकता ही जशी वेगळी नाही तशी शक्ती आणि शक्तीचं कार्य एकमेकांपासून वेगळं नाही. मग आता पृथ्वीचा जर पूर्ण विचार केला तर 84 लक्ष योनीमध्ये सजीव
किंवा निर्जीव ह्या जेवढ्या काही आहेत त्या प्रत्येक अनंत पदार्थामध्ये ही शक्ती आहे. मनुष्य जे काही दिवसभर उठतो, कार्य करतो, ह्या चेतनेला जी शक्ती दिली जाते त्यानुसारच तो कार्य करतो. आणि मग या शक्तीच्या सामर्थ्याचा आपण जी काही पूजा करतो त्या पूजेला आपण नवरात्र असं म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या 3 शक्ती देवतेंची पूजा केली जाते त्या 3 शक्ती देवता कोणत्या कोणत्या आहेत? तर पहिली आहे महासरस्वती, दुसरी आहे महालक्ष्मी आणि तिसरी आहे महाकाली. या 3 देव्यांच्या रूपामध्ये ह्या शक्तीची उपासना आपण करतो. मग आता ही महासरस्वती जी आहे हिचा कार्यानुरूप जर आपण गुण विचारात घेतला तर हा प्रथमतः याच्यामध्ये रजोगुण आहे आणि नंतर सत्वगुण आहे. आणि या शक्तीच्या मार्फत ती सृष्टीच्या निर्मितीच्या कार्यामध्ये शिवाला सहाय्य करते किंवा तिचं कार्य आपण म्हणूया सृष्टीच्या निर्मितीमध्ये मदत करण्याचं महत्त्वाचं काम होतं. तसंच महालक्ष्मीचा जर गुण विचारात घेतला आपण तर पहिला सत्व येतो, नंतर रज येतो. बघा, पहिला रज सत्व आहे, दुसरा सत्व रज आहे महालक्ष्मीमध्ये. आणि या देवीच्या शक्तीचं जे कार्य आहे ते पृथ्वीचं पालन पोषण आणि प्रत्येकाला ऐश्वर्य प्रदान करून देणं. आणि महाकाली ही आहे, हिच्यामध्ये पहिलं जे तत्व आणि एकच तत्व आहे ते आहे तमतत्व आहे. या तमतत्वाद्वारे ती जे सृष्टीच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं कार्य करते, येणाऱ्या अनेक संकटांचं निवारण करणं आणि शत्रूंचा नाश करणं, अशा या 3 रूपामध्ये या शक्तीची पूजा आपल्याला करता येते. आता हे 3ही रूप नवरात्रामध्ये जे पूजलं जातं ते कोणत्या रूपाने पूजलं जातं? सर्वांना माहिती आहे, कोण सांगते? दुर्गा. बरोबर सांगितलं, दुर्गेच्या रूपाने पूजलं जातं. मग आता ही महिषासूर मर्दिनी जी म्हणतो आपण, ही देवी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हींच्या संघटित शक्तीतून निर्माण झालेली आहे. याचा सगळा उल्लेख जो आला तो मत्स्य पुराणामध्ये आलेला आहे. आणि प्रत्येक देवतेचा अंशसुद्धा त्याच्याकडे आहे असं मार्कंडे पुराणामध्ये सांगितलेलं आहे. अशा या 3 प्रमुख शक्तींची उपासना आपण या 9 दिवसामध्ये करतो. आता याच्यामध्ये तमगुणाची जी शक्ती आहे ती शक्ती आहे महाकालीची, म्हणजे काली तत्वच. याच्यामध्ये महासरस्वती पण आहे आणि महालक्ष्मी पण आहे, परंतु यांचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी आहे. मग जेथे निर्मितीची प्रक्रिया खुंटते तिथे अष्टदिशा थांबतात. जगाच्या निर्मितीसाठी, पालनपोषणासाठी आणि संवर्धनासाठी या 3ही शक्तींची एकाच वेळेला गरज आहे. म्हणून या 3ही महाशक्तींची पूजा या विशेष दिवसामध्ये केली जाते. आता या नवरात्रासंबंधी अनेक आख्यायिका आहे. आख्यायिकापेक्षा आपण शास्त्राच्या दृष्टीने विचार करणार आहोत. आणि मग ह्या 3 शक्तींची जी पूजा केली जाते ती अनेक प्रकारांनी केली जाते. मग काही शक्ती आहेत त्या उत्पत्ती म्हणजे निर्मितीशी संबंधित आहेत. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या नावाने पूजा होती देवीची? तर एक भूदेवीनी होते, भूमिदेवी काही ठिकाणी म्हणतात, काही ठिकाणी भूमिका म्हणतात, काही ठिकाणी भैरवी म्हणतात, काही ठिकाणी सातेरी म्हणतात कोकणाच्या भागामध्ये, काही ठिकाणी लज्जागौरी म्हणतात, काही ठिकाणी लंजिका नावाने होते, काही ठिकाणी महाकोटेश्वरी नावाने होते, काही ठिकाणी योगांबिका नावाने होते, काही ठिकाणी नितंबिनी नावाने होते, काही ठिकाणी कोटरी नावाने होते, काही ठिकाणी छिन्नमस्ता या नावाने होते. आणि या सर्व नावांनी पूजा केली तर त्याच्या मागचं तत्व जे आहे ते तत्व एकच, हे लक्षात ठेवायचं. हे सर्व उत्पत्तीशी संबंधित आहे. आणि म्हणून आपण घटस्थापना करतो का गुरुजी? धान्य उगवतो. हो, हे उत्पत्तीशी निमित्त. मग घटाचं कारण काय तर निर्मितीच. आणि याच्यामध्ये माहूरगडची जी रेणुका माता आपण जी म्हणतो तर हिचं शिर हे फक्त आहे ना यल्लम्मा किंवा जगदंबा म्हणून या रूपाने पूजलं जातं. अशा या सर्व शक्तिपूजकांमध्ये अनुष्ठान जे असतं ते अनुष्ठान मात्र दोन्ही देवतांचं असतं, शिव आणि शक्ती. मग ही शक्ती कशी आहे तर पुन्हा एकदा त्याचं शास्त्रामधलं वर्णन असं की शक्त्यासहित शंभू, म्हणजे ती काय करते, शक्तीसह जो शिव आहे त्याचं पूजन हे होतं. शिव आणि शक्ती यांच्या संयोगाने ज्या विश्वाची निर्मिती झाली त्याचं पूजन आपल्याला या दिवसामध्ये करायचं असतं.
मग आता आपण उत्पत्तीशी संबंधित बसलं, तसं स्थितीशी संबंधित काय आहे? तर स्थितीशी संबंधित ज्या नावाने आपण देवींची पूजा करतो ती आहे श्री या नावाने पण पूजा होते, लक्ष्मी नावाने पूजा होते, त्रिपुर भैरवी नावाने पूजा होते, भुवनेश्वरी नावाने पूजा होते, कामाक्षी नावाने पूजा होते, त्रिपुरा सुंदरी नावाने होते, ललिता नावाने होते, आनंद भैरवी नाव होते, कनकावती नावाने होते, शाकंभरी नावाने होते आणि अन्नपूर्णा नावाने होते. अशा या शक्तीची पूजा ह्या स्थितीशी संबंधित ज्या आहेत, म्हणजे ह्या सर्वजण काय करतात की सगळं रक्षणाचं काम जे आहे ह्या शक्ती आपल्या जीवनामध्ये करतात. या सर्व नावं जी घेतली आपण, यांचं एकच कार्य आहे, सृष्टीचं पालन पोषण करणे, लोकांना, त्या सजीवांना भाग्य प्रदान करणे, समृद्धी, संपत्ती आणि आरोग्य आणि आयुष्य ह्या सर्व गोष्टी देणाऱ्या देवीसाठी या देवींची पूजा केली जाते. आणि लयाशी संबंधित जी शिवाची मग शक्ती त्याच्यात धन्वंतरी देवता येते का गुरुजी? हां, धन्वंतरी देवता येते? धन्वंतरी देवता आरोग्याशी संबंधित येते फक्त. कारण धन्वंतरी हे ऋषी होते कोणाचे? देवांचे, आरोग्याच्या दृष्टीने देण्यासाठीचे. मग आता आपल्याला काय शिकायचं आहे? तर उत्पत्ती स्थिती बघितली. आता लयाशी संबंधित शक्ती म्हणजे जे काही आपण जन्म आणि मृत्यू होतो, लयाकडे जातो, त्याच्यामध्ये ज्या देवींची पूजा होती त्याच्यात प्रामुख्याने भद्रकाली, काली माता, कालिका माता ह्या अशा वेगवेगळ्या नावे पडतात. महामारी, कराली, कापाली, रक्तदंतिका, चंडिका, रणचंडी, चामुंडा अशा नावांनी ह्या लयाच्या संबंधित शक्तीचं पूजन आपल्याकडनं केलं जातं. पहिले 3 दिवस आहेत महासरस्वतीचे, पुढचे 3 दिवस आहेत महालक्ष्मीचे आणि शेवटचे 3 दिवस आहेत महाकालीचे. मी बघा, पूर्वीच्या काळी काही ठिकाणी या शेवटच्या दिवशी 7व्या किंवा 8व्या माळेमध्ये होम केला जातो आणि त्या शक्तीचं दहन करून काही ठिकाणी पूर्वी बळी देण्याची प्रथा होती. आता ती बऱ्याच ठिकाणी बंद झालेली आहे. तर अशा ह्या 9 दिवसामध्ये आपण ज्या देवींच्या शक्तिरूपाचं पूजन करतो ते पूजन आपल्याला, आणि जे धान्य कापतो गुरुजी आपण ते, तर मग ते शक्ती म्हणजे लयचं हे आहे ना? नाही, पहिलं सृजनाचं आहे. पहिलं टाकतो त्या दिवशी सृजन केलं, निर्मिती. हो, मग ते उगून येतं, उत्पत्ती स्थितीशी ते येतं, स्थितीला येतं आणि शेवटच्या 3 दिवसात आपण घट काढतो, त्यावेळेला ते लयाकडे घेऊन जातो आपण, म्हणजे साधना जेव्हा पूर्ण होते. आता ह्या आपल्याला ते तिन्ही हे शिकवतात, स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणजे आपण जन्म झाला, वाढलो, वृद्धत्वाकडे गेलो, मृत्यूकडे गेलो, उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टीचं ज्ञान आपल्याला याच्यातून होतं. अशा ह्या शिवाशी संबंधित एक महत्वाचं रूप आहे आणि ते आहे पार्वतीचं रूप. मग आता ही पार्वती तसं बघितलं तर काली पण आहे, लक्ष्मी पण आहे, महासरस्वती पण आहे. परंतु ज्या ज्या रूपामध्ये भगवंत जिथे बसले तिथे ती शक्ती म्हणून कार्य करताना ते रूप पार्वती मातेने सुद्धा घेतलेलं आहे. मग जेव्हा निराकार ब्रह्माचं प्रथम साकार रूप फक्त साकार झालं, त्याच्यामध्ये काही नव्हतं, तेव्हा ते शवरूप होतं, म्हणजे त्याच्यामध्ये चेतना नव्हती. जेव्हा त्याच्यामध्ये शक्तीचं स्पंदन सुरू झालं आणि सृष्टीच्या निर्मितीसाठी जेव्हा ती सक्रिय झाली तेव्हा त्याच्यामध्ये चेतना आली. पण ही चेतना अतिशय महत्त्वाची आहे. अशा या 3 रूपांची पूजा आपण या नवरात्रामध्ये करत आहोत. तर त्या करत असताना आपण कुठल्या कुठल्या नावाने करतो? तर ती 9 नावं आहेत देवींची की जी आपल्याला या 9 रूपांमध्ये याची आपण पूजा करतो. आहे कोणाला माहिती? सांगेल कोण? देवीने घेतलेल्या 9 रूपां माहिती आहे, पण गुरुजी नाव मागं पुढे होऊ शकते, ते एखाद्या वेळेस चुकू पण शकते. जेवढी माहिती तेवढी सांगा. आपल्याला काय करतोय आपण, थोडंसं शास्त्रानुसार ज्ञान केलं तर तो विधी आपल्याकडनं अजून चांगला व्हावा. नाहीतर कसं होतं, नवरात्र आणि एक समीकरण असं झालं की फक्त दांडिया खेळणे म्हणजे नवरात्र. पहिले आहे सरस्वती, दुसरी दुर्गा माता आहे, लक्ष्मी माता आहे, अन्नपूर्णा आहे, चामुंडा आहे, महिषासूर मर्दिनी आहे. म्हणजे मी वाचलं, म्हणजे मी तुम्हाला ते पूर्ण 9 दुर्गांचे नाव मागे पुढे लक्षात. ठीक आहे, तुम्ही 4-5 सांगितलेच ना.
पण या 9 दिवसामध्ये आपण जी पूजा करतो ना, कुष्मांडा आहे, ब्रह्मचारिणी आहे. त्याच्यामध्ये ना एक श्लोक आलेला आहे. कसा आहे? प्रथम शैलपुत्री, हा. द्वितीयम च ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटेती, कुष्मांडो चतुर्थकम, पंचम स्कंद माता ते, षष्टम कात्यायनीती, सप्तम कालरात्रीती, महागौरती अष्टमम, नवम सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकृतिता. म्हणजे या 9 दिवसामध्ये आपण या 9 नावांनी या देवींची पूजा करतो. या सर्व पूजांना काय म्हटलेलं आहे? दुर्गा पूजा. नवरात्रामध्ये जे पूजन केलं जातं त्या पूजेला दुर्गा पूजा किंवा शारदीय नवरात्र असं म्हणतात, किंवा काही ठिकाणी दुर्गोत्सव पण म्हणतात. आता हा हिंदू धर्मातला बघितला तर अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हळूहळू कसं झालं की सुरुवातीला हा वैयक्तिकरित्या घरामध्ये होत होता, पण हळूहळू पुढे याचं रूपांतर कसं झालं की सार्वजनिक स्वरूपामध्ये हा यायला लागला. आता ही करण्याची सुरुवात ज्या भागामध्ये प्रथमतः होती ते विशेषतः करून तो भाग जो आहे पश्चिम बंगालमध्ये जास्त होतं. आसाम, ओरिसा, बिहार, झारखंड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये ह्या शक्तीचं पूजन खूप मोठ्या स्वरूपामध्ये होतं. आणि त्याच्यामध्ये विशेषतः करून आहे ना हा परदेशामध्ये केला तर बांगलादेशाच्या आपल्या भारताला लागून जेवढा भाग आहे त्याही भागामध्ये हे नवरात्र खूप मोठ्या प्रमाणात साजरं होतं. मग आता ह्या दुर्गा पूजा नावाने हा जो उत्सव सुरू झाला याच्यामध्ये महत्त्वाचा काय आहे तर महिषासूर नावाचा जो राक्षस होता ह्याचा वध करून धर्म आणि सत्य या 2 गोष्टींचं रक्षण शक्तीच्या रूपात मातेने केलं. त्या विजयाच्या स्मरणार्थ हा उत्सव म्हणजे नवरात्र साजरा केला जातो. आणि त्याच्या मागचा दुसरा आध्यात्मिक अर्थ जर आपण घेतला तर शक्तीच्या उपासनेने असुरांचा देवत्वावर मिळालेला विजय. आता हा प्रतीक कसं समजून घ्यायचं? आपल्याला काय वाटतं? राक्षस मारले, देव जगले, पण आपल्यामधल्या असणाऱ्या आसुरी शक्तींचा नाश या 9 दिवसामध्ये आपण साधना करून घ्यायचा आणि आपल्यातल्या देवत्वाला आपल्याला ओळखून घ्यायचं, असा याचा पण दुसरा पण अर्थ आहे. मग आता हे नवरात्र जे येतं हे प्रत्येक वर्षी कधी येतं तर अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टीनंतर म्हणजे महालय संपताना याची सुरुवात होती आणि याचा शेवट होतो विजयादशमीला 10व्या दिवशी. त्या दिवशी दसरा साजरा केला जातो. असं आपण हे जर बघितलं तर प्रामुख्याने आता हा उत्सव कसा होता सार्वजनिक स्वरूपामध्ये जेव्हा सुरू झाला तेव्हा मूर्तीची पूजा बऱ्याच राज्यांमध्ये सुरू झाली, पण प्रामुख्याने वर बघितलं आपण वरच्या भागामध्ये बंगालपासून तर खाली इकडे आलतो उरसा, बिहार ह्या भागामध्ये ही पूर्वीपासून प्रथा होती. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हा सगळा जो जरासा भाग आला हा गुजरात आपल्याला जवळ जो आहे त्या गुजरात राज्याकडचा बघून बराचसा भाग आपल्याकडे येऊ लागला टप्प्याटप्प्यात. मग सार्वजनिक स्वरूपामध्ये दुर्गोत्सव साजरा करत असताना पहिलं काय करायला लागले तर मंडपाची व्यवस्था सुरू झाली पहिल्यांदा. मग त्याच्यामध्ये सुंदर सजावट करायला जायला लागल्या आणि आपल्याकडे जसा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणे साजरा व्हायला लागला त्याप्रमाणेच हा नवरात्रोत्सव पण साजरा होऊ लागला. मग याच्यामध्ये प्रामुख्याने गणपतीसारख्या मूर्त्या ही मंडपामध्ये बसू लागल्या आणि मग त्याचं पूजन सकाळी संध्याकाळी आरती अशा स्वरूपात ते होऊ लागलं. आता प्रामुख्याने दुर्गा मातेची पूजा करत असताना ही सिंहावर आरूढ झालेली आणि महिषासुराचा वध करताना सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि काही ठिकाणी या सोबतमध्ये लक्ष्मी आणि सरस्वतीच्या रूपामध्ये गणेशाला आणि कार्तिकेयाला पण सामील केलेलं दिसतं, पण आपल्याकडे तो भाग खूप कमी आहे. सगळा जास्त भाग तो उत्तरेच्या राज्यामध्ये बघतो. मग सुरुवातीला काय करत की गणेशाप्रमाणे ज्याची पूजा आरती मंत्रोच्चाराने होते, मूर्तीची विधिवत स्थापना होते आणि हळूहळू भक्तिमय वातावरण निर्माण केलं जातं. आणि मग प्रामुख्याने याच्यामध्ये जो खेळला जाणारा गरबा आहे हा प्रामुख्याने गुजरातमध्येच याची सुरुवात झालेली आहे. हळूहळू आता संपूर्ण भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा या गरब्याचं लोण खूप मोठ्या प्रमाणात पसरले. परंतु हा प्रामुख्याने फक्त देवीच्या संबंधित जी काही भक्तिगीतं होती त्याच स्वरूपात गायला लागला आणि पुढच्या आता नाविन्याच्या काळामध्ये याच्यामध्ये सिनेमाच्या गाण्यांनी प्रवेश करून त्याच्यातलं बरंचसं अध्यात्म हळूहळू लोकांनी नष्ट केलं. मग गणपतीप्रमाणेच दशमीला ह्या देवीची विधिवत मूर्ती काढून जिथे नदी आहे वाहत्या पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये अशा ठिकाणी विसर्जन केलं जावं लागतं
आणि गणेशाला जसं म्हणतो आपण की पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या, तसंच उत्तरेच्या भागामध्ये एक शब्द फार रूढ आहे, आबार यशोमा, असं ते बंगालकडचा शब्द आहे हा. म्हटलं की माते तुम्ही परत या, असा त्याचा मराठी अर्थ आहे. आणि असा भावनिक निरोप दशमीच्या दिवशी मातेला दिला जातो. मग असं ह्या दुर्गेचं रूप आपण समजून घेतलं तर दुर्गा म्हणजे शक्ती, धैर्य आणि संरक्षण याचं प्रतीक आहे. म्हणून याचं पूजन आपल्याला करायचं. प्रत्येक दुर्गापूजेतल्या दिवसाला प्रत्येक पहिल्या दिवसापासून महत्त्व आहे. विशेषतः करून त्याच्यामध्ये षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 4 तिथींमध्ये बरेच महत्त्वाचे विधी केले जातात. बऱ्याच ठिकाणी होम हवन होतं. हे विधी फार महत्त्वाचे. तर पहिली जी शैलपुत्री ज्या नावाने पहिल्या दिवशी जी पूजा होते ती का करायची, तर पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिला शैलपुत्री असं म्हटलेलं आहे. ही देवी कशी ओळखायची, हिचं रूप कसं आहे, तर ही बैलावर आरूढ आहे. तिच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, हातामध्ये कमळ आहे, स्थैर्य स्वरूपामध्ये आहे आणि शक्ती आणि श्रद्धा यांचं हे प्रतीक आहे. म्हणून ह्या पहिल्या दिवसाचं जे पूजन झालं आपलं, आता आज आपला 4था दिवस आहे, पण जे पूजन झालं ते शैलपुत्री या नावाने केलं, कारण ती पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून केलं. दुसऱ्या दिवशी जे पूजन झालेलं आहे ते कशाचं झालेलं आहे पूजन, ते ब्रह्मचारिणी नावाने झाले. जो श्लोक आपण बघितला त्याच्यातली दुसरी ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी म्हणजे काय, तर तपश्चर्येने ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणारी देवी, म्हणून तिला ब्रह्मचारिणी म्हटलं. मग हिचं रूप कसं आहे, हिच्या हातामध्ये जपमाळ आहे, हातामध्ये कमंडलू आहे आणि ही आपल्यामध्ये असणाऱ्या धैर्य, संयम याचं प्रतीक आहे. आणि ही देवीची पूजा प्रामुख्याने फक्त आणि फक्त आध्यात्मिक साधनेसाठीच पूजा केली जाते. हा दुसरा दिवस. तिसऱ्या दिवशी दुर्गा मातेचं जे रूप आहे ते चंद्रघंटा मातेचं आहे. ही चंद्रघंटा हिला नाव का पडले आहे, हिच्या कपाळावर अर्धचंद्रासारखी अशी घंटा आहे म्हणून हिला चंद्रघंटा असे म्हणतात. ही देवीचं रूप कसं आहे, ही सिंहावर आरूढ आहे. हिच्या 10 हातांमध्ये शस्त्रास्त्र दाखवलेली आहेत आणि ही चंद्रघंटा शौर्य, पराक्रम आणि दुष्टांचा नाश करणारी म्हणून प्रामुख्याने हिची पूजा केली जाते. अशा आपण 3 शक्तिरूपांची आत्तापर्यंत माहिती बघितली. 4थं मातेचं जे रूप आहे ते कुष्मांडा नावाने पूजलं जातं. तर कुष्मांडा म्हणजे विश्वाची उत्पत्ती करणारी देवी, तिचा अर्थच तसा आहे. मग हिच्या हातामध्ये कमंडलू आहे, धनुष्य आहे, कमळ आहे, ही 3 शस्त्र आहेत. आणि ह्या देवीचं पूजन जे केलं जातं ती विश्वाची सुजनशक्ती आणि आरोग्याचं प्रतीक म्हणून कुष्मांडा मातेचं पूजन केलं जातं. 5व्या रूपाचं जे पूजन केलं जातं ते स्कंदमाता या नावाने केलं जातं. मग ही स्कंदमाता कोण आहे, तर कुमार कार्तिकेय म्हणजे गणेशाचे भाऊ त्यांची माता ह्या रूपामध्ये हिचं पूजन केलं जातं. ही सुद्धा सिंहावर आरूढ आहे. हिच्या हातामध्ये एक स्कंद म्हणजे छोटं बालक पण दाखवलं जातं. मातृप्रेम, करुणा आणि मोक्षदायिनी या रूपामध्ये या मातेची पूजा केली जाते. अशी आपण 5 मातेची रूपं बघितली आणि 6वं जे रूप आहे ते कात्यायनी मातेच्या नावाने पूजा केलं जातं. आता हे कसं काय कात्यायनी का नाव पडलं, तर जे ऋषी कात्यायन होते यांच्या तपस्येतून ही जन्माला आलेली आहे म्हणून हिचं नाव कात्यायन यांची मुलगी म्हणून तिला कात्यायनी या नावानेच पुढे ती रूढ झाली. ही सुद्धा सिंहावर आरूढ आहे, हातामध्ये तलवार आणि इतर सुद्धा शस्त्र आहे. आणि हिचं पूजन कात्यायनी देवीचं जे पूजन केलं जातं हे प्रामुख्याने धर्माच्या रक्षणासाठी हिचं पूजन केलं जातं. कारण हिनीच प्रामुख्याने महिषासुराच्या वधामध्ये प्रामुख्याची भूमिका ह्या नावाने केलेली, प्रत्यक्षात नसलं तरी महिषासुराचा वध या रूपामध्ये तो झालेला आहे. 7वं पूजन केलं जातं कालरात्री देवीच्या नावाने. आता कालरात्री हे नाव काळानुसार पडलेले आहे. आता काळ आपण बघितलं, काळ कसा मोजतोय आपण, तर युगाच्या भाषेमध्ये मोजतो. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा रूपात आपण काळ म्हणतो. ह्या काळाचं जिचं मापन जिच्या हातामध्ये आहे तिला कालरात्री म्हटलेलं आहे. मग हिचं रूप पण कसं आहे तर भयंकर आहे. बघितलं तर एखाद्याला भीती वाटू शकते. भयंकर रूपामध्ये कालीमातेसारखं काळं रूप आहे. तिच्या केससुद्धा कधी जर मूर्तीमध्ये आपण बघितलं तर विस्कटलेले दिसतील. मग हे कालरात्रीचं रूप आहे हे कशासाठी आहे, तर मनुष्य जन्मामध्ये जो काही मनुष्याच्या याच्यामध्ये मायेनुसार त्याच्यामध्ये गाढ अज्ञान परमेश्वराविषयी निर्माण होतं ते अज्ञान दूर करणारे
हा अंधार दूर करणारी, म्हणजे आपण ब्रह्मविद्येच्या भाषेत गेलो तर आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जाणार, या नावाने ह्या कालरात्रीचं पूजन केलं जातं. आणि 8वी जी माता आहे तिचं नाव आहे महागौरी. मग ही महागौरी शुभ्र पांढरं वस्त्र घातलेलं परिधान केलेली जी आहे, बैलावर आरूढ झालेली आहे आणि शिवाचं जे रूप आहे हातामध्ये त्रिशूल आणि डमरू, ह्या रूपामध्ये ही महागौरी आपल्याला पाहायला मिळते. हिचं पूजन कशासाठी केलं जातं तर शुद्धी, शांतता आणि सौंदर्य याचं असणारं एकत्रित प्रतीक याच्यासाठी ही पूजा केली जाते. आणि 9वी मातेची जी पूजा केली जाते ती सिद्धदात्री या नावाने केली जाते. ही सिद्धदात्रीचं रूप कसं आहे तर आपल्याला जे काही चित्रांमध्ये आता दाखवलं जातं ते प्रामुख्याने कमळामध्ये ती बसलेली आसनस्थ झालेली आहे. हिच्या हातामध्ये भगवान विष्णूचं शंख, चक्र, गदा, पद्म ही जी काही चिन्ह आहेत, ही चिन्ह ह्या सिद्धदात्री मातेच्या हातामध्ये दिसते. आता हिचं पूजन जे केलं जातं हे प्रामुख्याने सर्व सिद्धीची प्राप्ती आणि ज्ञानाची प्राप्ती यासाठी या 9 रूपामध्ये 9 दिवस ही पूजा केली जाते. आता या 9 रूपांची उपासना केल्याने साधकाला काय फायदा होतो तर या 9 रूपाची उपासनाच्याकडनं घडण्यात साधकाला शक्ती प्राप्त होते, संपत्ती, आरोग्य, ज्ञान आणि ह्याच्यानंतर शेवटचा जो मोक्षासाठी माणसाची साधना सगळी झाली तर ह्या मोक्षाचा मार्ग त्याला सापडतो. यासाठी ह्या नवरात्राचं पूजन केलं जातं. मग आपण जर हळूहळू हे पूजन करत राहिलो तर आपल्याला काय होतं की सर्वसाधारणपणे आपण नियम काय केलं पाहिजे ह्या 9 दिवसामध्ये तर स्वच्छ स्नान करून आपण. गुरुजी, आपण जे गौरी गणपतीमध्ये गौरी बसवतो ते कोणत्या गौरी स्वरूपात, कोणत्या स्वरूपातली असते? मग कुठलं गौरी गणपती हा हे व्रतच वेगळं आहे, त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. नाही, ते कुठल्या स्वरूपातली गौरी असते? ती बघून सांगतो मी, आता मलाही सांगता येणार नाही नक्की, माझ्याकडे गौरी नसतात त्यामुळे मी त्याचा बारीक अभ्यास नाही केला. मग हे जे सगळं आहे ह्याच्याची साधकांनी काय काय करायचं तर नेहमी सर्व पूजा करत असताना सकाळी पहिल्यांदा शुद्ध म्हणजे स्नान केलं पाहिजे. स्वच्छ कपडे परिधान करून या प्रत्येक रूपाची त्या त्या दिवसाची पूजा करावी. देवीला प्रामुख्याने काय द्यावं स्नान म्हणजे पाणी, अक्षता, फुलं व्हावी, हार घालावा आणि धूप आणि दीपा, किमान एवढं आपल्याकडनं झालं तरी खूप होतं. आणि प्रत्येक देवीच्या समोर पूजा करत असताना शक्यतो आपण पांढरं किंवा लालच वस्त्र अंथरून त्यावर मूर्तीची स्थापना करावी किंवा चित्र जे काही फोटो असेल ते ठेवावं. या दिवसामध्ये आपण सांगितलं किंवा नारळ फोडला जात नाही, त्यामुळे नारळ, फुलं, अगरबत्ती हे फक्त लावावं, फुलं अगरबत्ती व्हावीत. नारळ तो दशमीनंतर फोडला जातो. आणि ह्या साधनेचं पूर्णत्व जर आपल्याला करायचं असेल तर शक्यतो या दिवसामध्ये जर आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याकडनं झाला, अध्यायाचं वाचन झालं तर खूप चांगलं आहे. पण हे आपल्याला जमलं नाही तर दुर्गा मातेच्या नावाने आपण जपही करू शकतो. त्याच्यामध्ये एक मंत्र आहे, ओम दुम दुर्गाये नमः, हा मंत्र म्हणू शकतो. किंवा आपण श्री दुर्गा देवे नमः किंवा श्री दुर्गा माताये नमः असा जप करू शकतो. जपाला बंधन नाही, मंत्राला मात्र शुद्धतेचं बंधन आहे. मग आता आपण दिवसवार जे पूजन करतो ते पण आपल्याला समजून पाहिजे. पहिल्या दिवशी आपण कोणत्या नावाने सांगितलं तर शैलपुत्री नावाने करतो. मग ह्या देवीची पूजा करताना शक्यतो आपण पांढरं फूल व्हावं, तूप आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. आणि जर आपल्याला नाही सप्तशती म्हणता आलं तर आपण मंत्रामध्ये जे करतो ओम देवी शैलपुत्रे नमः असा जप जर आपल्याला करता आला तर हा पहिल्या दिवसापर्यंत. आता हा दिवस संपून गेलेला आहे पण आपण आपला वर्ग आपल्याला काही काळामुळे आपल्याला तो उशिरा घ्यावा लागला, पण माहिती म्हणून आता असूया आपण. दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणी या नावाने पूजा करत असताना जर आपल्याला कमळ फूल मिळालं तर कमळ, किंवा मग कुठली नाही मिळालं तर पांढऱ्या स्वरूपातली कोणतीही कळी आपण ह्या देवीला अर्पण करावी. नैवेद्य दाखवताना साखर आणि फळं या 2च गोष्टींचा नैवेद्य दाखवला. आणि ह्या देवीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नमः असा मंत्र आहे. किंवा नाही आलं आपल्याला तर श्री ब्रह्मचारिणी माताय नमः किंवा देवे नमः असा आपण जप पण करू शकतो. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा करत असताना ह्या देवीला पिवळी फुलं व्हावीत. नैवेद्य दूध आणि कुठलाही गोड पदार्थ जो असेल आपल्याला तो चालू शकतो. आणि याचा पण मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाये नमः
किंवा मग आपण नाही आपल्याला मंत्र म्हणायचा ओम न लावता तर श्री मन लावायचा, श्रीदेवी चंद्रघंटाय नमः असा नामजपसुद्धा आपण करू शकतो. चौथ्या दिवशी देवीची कुष्मांडा मातेची पूजा करत असताना आपण जास्वंदाचं फूल या देवीला वाहावं. नैवेद्य याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची मिठाई आपण देऊ शकतो. मंत्र पुन्हा तोच आहे, ओम देवी कुष्मांडाये नमः, किंवा मंत्र जप करायचा असलं श्री कुष्मांडा माताये नमः किंवा देवे नमः असा करू शकतो. पाचव्या दिवशी स्कंद माता ह्या देवीला पुन्हा पांढरी फुलं लागतात आणि नैवेद्यामध्ये केळी आणि पंचामृत ह्या 2 गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. देवी स्कंद माता ये नमः ओम लावून केला तर मंत्र किंवा श्री लावला तर जप कुठल्या याने आपण करू शकतो. 6व्या दिवशी आपल्याला कात्यायनी मातेच्या नावाने करायचं. ह्या देवीला फक्त कमळाचं फूल वाहावं. याच्यामध्ये नैवेद्यामध्ये मठाई आणि मध या 2 गोष्टींचा आपण वापर करू शकतो. ओम देवी कात्यायनमे नमः किंवा श्री कात्यायन माताये नमः देवे नमः. तुम्हाला जो सोयीचा उच्चार करायला जातो त्या नावाचा आपण जप करू शकतो. 7व्या दिवशी कालरात्रीचं पूजन करत असताना हिला रातराणीची किंवा निळ्या रंगाची कोणची फुलं आपण वाहू शकतो. गुळ आणि तुपाचा नैवेद्य ह्या देवीला चालतो. ओम देवी कालरात्रे नमः किंवा श्री कालरात्रे देवे नमः कालरात्री माताय नमः असा आपण जप पण करू शकतो. 8व्या दिवशी महागौरी या नावाने करत असताना कुठल्याही फुलाची पांढरी कळी ह्या महागौरीला अर्पण करावी. नैवेद्य नारळ आणि खीर दोन्ही जर असेल तर दोन्ही द्या, एक असेल तर एक चालतं. ओम देवी महागौरे नमः किंवा श्री महागौरे देवे नमः असा जप करू शकतो. किंवा मंत्र आपल्याला जे शक्य असेल. मंत्र करताना अनुष्ठान ठेवावं लागतं, म्हणजे सुचिरभूतता काय तर किमान जपाला बसत असताना स्वच्छ कपडे हातपाय धुवूनच मंत्रासाठी बसावं. तसं नामजपाला कोणचं बंधन नाही, तुम्ही कधीही करू शकता. आणि 9व्या दिवशी पूजा करत असताना सिद्धिदात्री या नावाने करत असताना ह्या देवीला कोणत्याही प्रकारचं लाल फूल किंवा लाल गुलाब आपण वाहिला तरी चालतं. हिचा नैवेद्य मात्र पुरणपोळीचा आहे. जर नाही शक्य आपण लाडू देऊ शकतो. अशा प्रकारे दिली झाला. आणि शेवटच्या दिवशी करत असताना ओम देवी सिद्धदात्रे नमः अशा 9 दिवसांच्या ह्या पूजा या स्वरूपामध्ये केल्या तर याचा आपल्याला आध्यात्मिक फायदा काय होतो तर जी मी आता फुलं आणि नैवेद्य सांगितलं हे केवळ आणि केवळ याच्यासाठी आहे की ज्या रूपाची आपण पूजा करतो त्या रूपाची जी पवित्रक ज्याला म्हणलं जातं, म्हणजे त्या देवीच्या अंगातनं शक्ती जी बाहेर पडते, जी डोळ्यांना दिसत नाही, ती आपल्यापर्यंत येण्यासाठी ह्या वस्तू आकृष्ट करून आपल्यापर्यंत ती पूजा सफल होण्यासाठी मदत करतात. म्हणून हा त्या प्रकारचा प्रसाद किंवा तुम्हाला हे सांगितलं नैवेद्य झालं. परंतु समजा हे नाही मिळालं तर भावपूर्णपणे आपण प्रार्थना करून जो आपल्याकडे नैवेद्य आहे तो पण आपण दाखवू शकतो, त्याचाही फायदा तेवढाच मिळतो. अशी 9 दिवसांची पूजा पूर्ण झाल्यानंतर विजयादशमीच्या दिवशी देवीला विडा नारळ सुपारी अर्पण करून देवीला निरोप देण्याची प्रथा आहे. मग अशी मी सांगितलं की तो पश्चिम बंगालमध्ये तिकडच्या भागामध्ये हा शब्द होता आबार एशो मा, म्हणजे हे माते तू पुन्हा ये असा त्याचा मराठी अर्थ आहे. असं म्हणून जसं आपण गणपती बाप्पाला म्हणतो पुढच्या वर्षी लवकर या, त्याच पद्धतीने हे आहे. आणि मग त्या देवीचं विधिवत दशमीला विसर्जन केलं जातं. आता काही ठिकाणी वेगवेगळ्या नवीन पद्धतीमध्ये दशमीला काय होतं आपल्याकडे रावण जाळला जातो. सीमोल्लंघन केलं जातं. सीमोल्लंघन आपल्या शहर नाही पण बऱ्याच ठिकाणी आता अलीकडच्या काळात काय आपण रावण जाळला जातो. रावण कशासाठी जाळायचा? रावणातील ज्या आसुरी शक्तीचा तो नाश करण्यासाठी. म्हणजे साधकाच्या जर साधना करत असताना असे काही मध्ये निर्माण झाले असतील अडथळे तर त्याने ते दूर करावेत आणि त्याचं जाणून घ्यावं त्यांनी की हे माझ्या साधनेमधले अडथळे आहेत, ते अडथळे मी या रावणाच्या रूपाने दूर करतो. असं हे 9 दिवसाचं जे रूप आहे हे रूप आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला हळूहळू आपल्यामधलं रजतम कमी होणार आणि आपण हळूहळू कुठे जाणार? सात्विकतेकडे जाणार. मग आता आपण काय बघितलं? उत्पत्तीशी स्थितीची शक्ती बघितल्या, स्थितीशी संबंधित बघितल्या आणि लयाशी संबंधित बघितल्या. आता लक्ष्मी मातेचं जे पूजन आपण प्रामुख्याने बघतो तर हे भगवान विष्णूशी संबंधित आहे. मग हे काय आहे तर लक्ष्मीची रूपं किती आहेत तर ती सुद्धा तशीच 8 रूपं आहेत.
त्याच्यामध्ये धनलक्ष्मी आहे, धान्यलक्ष्मी आहे, धैर्यलक्ष्मी आहे, शौर्यलक्ष्मी आहे, विद्यालक्ष्मी आहे, कीर्तिलक्ष्मी आहे, विजयलक्ष्मी आहे आणि राज्यलक्ष्मी आहे. अशा 8 रूपामध्ये या लक्ष्मीला पूजलं जातं. आणि मग या मगाशी आपण बघितलं की शिवाशी संबंधित शक्ती जी आहे ते पार्वतीचं एक तत्त्वसुद्धा आहे. अशा या रूपामध्ये आपण जर वेगवेगळ्या गोष्टीचा आपण विचार घेतला तर या काली मातेच्या रूपामध्ये बघतो आपण तमशक्ती खूप जास्त आहे. आता ही तमशक्ती प्रामुख्याने कशासाठी निर्माण केली असेल देवीमध्ये? शत्रूंचा नाश हा त्याच्यातला महत्त्वाचा उद्देश आहे, शत्रूचा नाश. बघा, आपल्याला जर राग आला तरच आपण एखादी कृती समोरच्याला करू शकतो, म्हणजे आपल्यावर आलेलं संकट निवारण करू शकतो. अशी संकट निवारक ही शत्रूचा नाश करणारी शक्ती काली मातेमध्ये. पण काली मातेचं हे रूप पूजत असताना आपण जर तिच्या रूपांमध्ये काही विचार केला तर तिच्या हातामध्ये बऱ्याच वेळेला त्या महिषासुराचं तोडलेलं मुंडकं हातामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर ते कशाचं प्रतीक असेल अध्यात्माच्या दृष्टीने? काय वाटतंय आपल्याला? कशाचं प्रतीक असावं हे हातामध्ये घेतलं? येईल सांगता कोणाला? प्रामुख्याने हे जे हातामध्ये दाखवले ते आपल्यामध्ये जो अज्ञान आहे, आपल्यामध्ये जो मोह आहे, हा याचा नाश होण्यासाठी, म्हणजे ह्या अराजकाच्या गोष्टी माझ्या ताब्यामध्ये आहेत हातामध्ये दाखवल्या, असं ते दाखवलेलं आहे. या काली मातेच्या गळ्यामध्ये आपल्याला मुंडमाळा पाहायला मिळतात बघा अशा. मग ह्या षडरिपू आपल्या ताब्यात आहेत असं आहे, म्हणजे ते सगळं मी ताब्यात ठेवलं. मग त्याच्यामध्ये अशा मुंडमाळा देवीच्या गळ्यामध्ये बघतो आपण, कवट्याच्या माळ्यासारखं जे बघतो मुंडमाळा, तर हे शब्द ब्रह्माचं प्रतीक आहे, त्या माळा देवीने घातलेल्या. आणि अशा ह्या रूपांचं जर आपण बघितलं तर आपल्याला पूजन करताना ती आठवण स्मरण किमान व्हावं एवढी माहिती आपल्याला असावी याच्यातनं. त्यासाठी ही रूपं आपल्याला माहिती असं करून घेतली पाहिजे. आणि ही जी रूपं आहेत ही केवळ आणि केवळ आपल्यामधल्या ज्या शक्तिरूपाला कार्यरत ठेवून तमाकडून रजाकडं आणि रजाकडून सत्वाकडं घेऊन जाण्यासाठी या शक्तीची उपासना प्रत्येकाला आवश्यक आहे. मग आपण कुठल्याही ठिकाणी जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये शक्तीची रूपं जी शिवाशी संबंधित आहे ती प्रत्येक देवतेशी कशी असावी त्याचं काही प्रमाण आहे त्याच्यामध्ये. बघा, आपण बघूया की शिवाशी संबंधित ज्या शक्तीच्या रूपांची शक्ती आहे तर ती कशी आहे. पार्वती आणि दुर्गा ह्या नावाने जर आपण बघितलं तर ह्यांच्यामध्ये 100% शक्ती आहे. आणि ह्यांच्यामध्ये प्रगट म्हणजे दिसणारी शक्ती, जाणवणारी जी शक्ती आहे ती 10% आहे. उत्पत्तीशी संबंधित 30% शक्ती आहे. स्थितीशी संबंधित लय 30% शक्ती आहे. आणि लयाशी संबंधित 40% शक्ती आहे. बघा, दुर्गा मातेने जो नाश केला म्हणतो आपण, ती लय शक्तीमध्ये ती 40% असल्यामुळे तिने महिषासुराचा वध केला. मग आता ही महिषासुर मर्दिनी या नावाने जो घेतला त्याच्यामध्ये लय शक्ती सर्वात जास्त ती 80% होती आणि सत्वरजन फक्त 10% होतं. म्हणून त्या कालीच्या रूपामध्ये महिषासुरवधिनी त्या महिषासुराचा नाश केला म्हणून तिला महिषासुर मर्दिनी नाव पडलेले, पण ती आहे काली माता. मग अंबा मातेचा पण विचार केला तर यांच्यामध्ये 30% आहे, लयाची शक्ती फक्त 20% आहे. आणि मग अशा शक्तींमध्ये आपण जर विचार केला तर ह्या शक्ती आपल्याला कळणार नाही, किंवा एखाद्या देवीच्या उपासनेने जो त्रास होतो म्हणजे काय होतं तर ती शक्ती आपल्याला सहन होत नाही. मग ती उत्पत्तीशी संबंधित सहन होत नाही, स्थितीशी संबंधित किंवा लयाशी संबंधित होत नाही. म्हणून अशा एकदम काही तत्वाच्या जर उपासना आपल्याकडनं केल्या तर कधी कधी आपल्याला त्रास जाणवतो आणि मनामध्ये शंका निर्माण होती, मी तर देवाचं करतो, मला त्रास का होतो? तर ती येणारी शक्ती आपल्या तत्वाशी जुळत नाही म्हणून ती आपल्याला झेपत नाही. मग याच्यामध्ये आपल्याला कुठल्या देवीची शक्यतो करून शक्ती जास्त त्रास देत नाही तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं उदाहरण की आपण सांगतो ज्या कुळात जन्माला आलो त्या कुलदेवीची शक्ती आपल्याला सहज सहन होते. कारण ज्या कुळात जन्माला आलेलं ती सगळी शक्ती आपल्याकडे पंचतत्वाची पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आपल्याकडे असते. म्हणून आपण सांगतो की कुठल्याही साधनेची सुरुवात तुमच्या कुलदैवताकडून करा. त्याचं कारण हे आहे, म्हणजे या लयाची स्थिती आपल्या प्रत्येकाच्या कुलदेवतेमध्ये केवळ आणि केवळ 2% असते. त्यामुळे त्रासदायक शक्ती कमी असते. त्यामुळे कुलदेवतेच्या उपासनेने आपल्यामध्ये त्रास निर्माण होण्याची शक्यता खूप कमी होते. मग ह्या
प्रामुख्याने देवता कधी कधी तेजतत्व असेल, तेजतत्व सहन झालं नाही तरी त्रास होतो, आपल्याला आपतत्व सहन नाही झालं तरी त्रास होतो. म्हणून आपल्याला या शक्तीच्या रूपाची साधना करत असताना पहिलं कुलदैवताला साकडं आणि उर्वरित साधनेमध्ये ह्या सर्व रूपांचा आपल्याला शास्त्र समजून साधना केली तर आपल्याला लक्षात येऊ शकतं. देवीकडे आपण जेव्हा नजर म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो तेव्हा त्याच्यातनं येणारी स्पंदनं आपल्याला जर साधनं असेल तर ओळखता येतात. उग्र रूपाच्या देवीकडनं येणारी स्पंदनं आपल्याला काय करतात, भीतीदायक वाटतात. पण काही देवींची रूपं अशी आहेत की ते पाहिलं की आपल्याला खूप शांतता जाणवते. जर कोणी गोव्यात गेला असेल तर गोव्यामध्ये शांतादुर्गा मातेच्या मंदिरात तुम्ही गेला तर विशेष करून याचा अनुभव तुम्हाला खूप येईल. तिचं नावच शांतादुर्गा आहे, देवीचं नाव. मग अशा या शांतादुर्गा मातेची आपल्याला त्या नावाने पूजा तर शांततेचा अनुभव आला पाहिजे. कुठल्याही देवीचं तुम्ही पूजा करा. मग अशा देवतांमध्ये काही गौण शक्ती पण आहेत. त्या गौण शक्ती पण आपल्याला माहिती असल्या पाहिजे. या कुठल्या गौण शक्ती आहे तर या बघा 64 योगिनींची पूजा केली जाते, त्यांना योगिनी असं म्हणतात. ही गौण शक्ती आहे शक्तीची. त्याच्यानंतर मातृका या नावाने काही ठिकाणी पूजा होते. या सर्व मातृका ही सुद्धा क्षुद्र देवता आहे. कारण यांची पूजा जर आपल्याकडनं झाली नाही तर आपल्याला यांच्यापासून त्रास का होतो तर यांनी आपली पूजा करावी अशी यांची इच्छा असते. आणि आपल्याकडे याच शक्तीला नदीच्या रूपामध्ये सुद्धा पूजण्याची पद्धत आहे. आता विशेषतः करून आपल्याला भारतामध्ये सर्वात पवित्र नदी कोणत्या नदीला म्हटलेलं आहे, म्हणजे नदी माताच म्हणतो आपण नदीला सुद्धा. कोणती आहे, गंगा. गंगेला म्हटलं जाते. अशी ही गंगा सर्वात पवित्र मानली जाते. आणि शास्त्रज्ञांनी पण याचा अभ्यास केला आहे की जर सर्व जगातील नद्यांच्या पाण्याची तुलना जर केली या गंगा जलाच्या म्हणजे गंगेच्या पाण्याशी तर ते सर्वात जास्त पवित्र आहे. आता हे कोणाला कळतं तर ज्यांची साधना खूप जास्त आली ना ह्यांना लगेच कळतं. आणि बघा तर तुम्ही गंगेतला जर कोणी गेला असेल आणि जर तुम्ही पाणी आणलं जर तुमच्या घरामध्ये कितीही ठेवलं तर हे पाणी खराब होत नाही. हा अनुभव तुम्हाला सर्वांना कदाचित आला असेल. आपल्याकडल्या कोणत्याही नदीचं पाणी जर आणलं तुम्ही तर 8 दिवसांमध्ये त्या पाण्याला एकतर वास तरी येतो किंवा त्याच्यामध्ये किडे तरी होतात. ह्या 2 गोष्टी आपल्याला. पण गंगेचं पाणी तुम्ही कुठूनही आणा ते पाहताना जरी तिथे तसं वाटत नसतं तर ते हळूहळू त्याच्यातला गाळ खाली बसतो पण ह्या पाण्यामध्ये किडे होत नाही. हे गंगा मातेच्या पाण्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे बघा आपल्याकडे मृत्यू समय सांगतात बाबा तोंडामध्ये एखाद्या मृत व्यक्तीच्या गंगाजल सोडा का सांगतात त्याच्यामागे हे शास्त्र आहे की ही जन्मजात पवित्र आहे. आता ही गंगा बऱ्याच ठिकाणी आत्ताच्या काळामध्ये सुद्धा खराब झालेली परंतु सुद्धा तुम्ही याचा जर अनुभव घेतला तर ह्या पाण्यामध्ये किडे 100% होत नाही. मला वाटतं आता मी वर्षापूर्वी गेलो होतो. वर्षापूर्वी आणलेलं जे आहे ना माझ्याकडे ते पाणी आजही आहे माझ्याकडे. उलटं त्यातला खाली गाळ बसलं ते अजूनही मला ते जाणवतं. म्हणजे अभ्यास असा स्वतःचा अनुभव आहे आपला. मग आता माझ्याकडे पण आहे गुरुजी. मी गेल्या वर्षी गेले होते उन्हाळ्यामध्ये बघा त्या पाण्याचं निरीक्षण करा. तुम्हाला अजूनही त्याच्यामध्ये काय फक्त त्याच्यात जे काय अशुद्ध कण आहेत ना ते खाली बसतात. वरचं पाणी एकदम स्वच्छ दिसतं. म्हणजे ह्या गंगेच्या पाण्याचं हे वैशिष्ट्य म्हणून त्या नदीला सुद्धा शक्तीचं रूप म्हणून आपल्याकडे मानलेलं आहे. तशीच दुसरी नदी आपल्याकडे पवित्र आहे. कोणती आहे, एक उत्तर बरोबर सांगितलं, सरस्वती ना, सरस्वती, नर्मदा, कविताताईंनी बरोबर सांगितलं. दुसरी नदी तेवढीच मोठी पवित्र गंगेसाठी नर्मदा. या नदीचं एक वैशिष्ट्य असं आहे की या नदीला प्रदक्षिणा केली जाते शक्तीच्या रूपामध्ये. बघा आपण नर्मदा परिक्रमा जी म्हणतो ती ही परिक्रमा हे केवळ आणि केवळ फक्त नर्मदेला होते, गंगेला सुद्धा नाही. तर ही नर्मदा माता जी देवी आहे ही नर्मदा प्रदक्षिणा का करतात नर्मदेला तर तेज तत्वाशी संबंधित आहे. तेच सांगतात आपल्याला हेच बघायचं. मग हिच्या किनारी अनेक हठयोग्यांनी तपश्चर्या केली म्हणून हिच्यामध्ये तेजतत्व जास्त आहे. आणि गंगेच्या किनाऱ्यावर जिथे साधना जी झाली तिथं जास्त करून भक्तियोगाची साधना झालेली आहे. त्यामुळं गंगेच्या ठिकाणी तुम्हाला शांततेचा अनुभव येईल. नर्मदा परिक्रमा करत असताना मात्र तुम्हाला तेजतत्वाचा अनुभव येईल. ज्याच्यामध्ये तेजतत्व कमी आहे ते त्याचं वाढेल आणि ज्याच्यामध्ये तेजतत्व जास्त आहे त्याला उष्णतेचा त्रास होईल. मग या तेजतत्वाला आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आयुष्यामध्ये कधी जेव्हा शक्य होईल तेव्हा एकदा आपण ह्या नर्मदेचा अनुभव घ्यावा. मग याच्यामध्ये 2 तट आहे त्याला, उत्तर तट आणि दक्षिण तट. तर ह्या परिक्रमेचं वैशिष्ट्य असतं की ही नदी न ओलांडता ह्या नदीच्या उगमाकडं म्हणजे सुरुवात केली जाते आणि
समुद्र पार करून येऊन तिच्या जिथे समुद्राला मिळेल त्या ठिकाणी अशी प्रदक्षिणा या एकमेव नदीला केली जाते. आणि हिची जी परिक्रमा केली जाते ते तुमच्यामधल्या सत्व, रज आणि तेज तत्वाची उपासना घडून तुमच्यामध्ये कायमस्वरूपी भक्तीचा भाव निर्माण व्हावा म्हणून पूर्वीपासून ही पायी केली जात होती. आता वाहनांची साधनं आली, बरेचसे लोक वाहनाने पण ही साधनं, पण जशी गुरुजी जर नर्मदेतला प्रत्येक असं म्हणतात ना, प्रत्येक गोट्यामध्ये शिवलिंगाचा वास आहे म्हणून. शिवलिंगाचा वास नाही, प्रत्येक नर्मदेतल्या गोट्याचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये शिवतत्व आहेच. त्याला कुठलाही विधिवत पूजा न करता स्थापन केला तुम्ही आणला आणि जर देवघरात ठेवला तरी चालतो, त्याला काही बाकी विधिवत करायची गरज नाही. त्याच्यामध्ये शिवतत्व आहे. आणि मग ह्या नर्मदेच्या परिक्रमेतून उत्तरेला आणि दक्षिणेला दोन्ही ठिकाणी एकमेव ही नदी आहे, हिला शक्तीच्या रूपात पोचतात की दोन्ही ठिकाणी याच्या ठिकाणी बरेच विधी ह्या नदीच्या काठावर केले जातात. आणि ह्या नदीचं दुसरं वैशिष्ट्य आहे की तिच्या संपूर्ण त्या प्रवासामध्ये उगमापासून तर समुद्राला मिळेपर्यंतच्या दोन्ही तटावर आध्यात्मिक साधना करणारे प्रचंड आश्रम तुम्हाला पाहायला मिळतील. ही एकमेव नदी आहे आणि ही नदी फिरताना जवळजवळ 5 ते 6 राज्यांमधून तुम्हाला फिरावं लागतं. मुख्य सुरुवात त्याची बऱ्याच ठिकाणी, आता म्हणजे सुरुवातीला ते अमरकंटकला तिचा उगम आहे, परंतु बऱ्याच वेळेला ती मध्य प्रदेश ओंकारेश्वरपासून याची प्रदक्षिणा केली जाते, म्हणजे सुरुवात होते तिथून. अशी ही दुसरी नदी नर्मदामध्ये आहे. भक्तियोगाने जे साधक दिसतात ते जास्त करून तुम्हाला गंगेच्या किनारी दिसतील आणि तेज तत्वाची उपासना करणारे तुम्हाला नर्मदेच्या ठिकाणी दिसतील. म्हणजे योग सामर्थ्याशी संबंधित जास्त आश्रम तुम्हाला या नर्मदेच्या ठिकाणी पाहायला मिळतील. कुंडलिनी योगाचे बसायला मिळतील. अशा ह्या नदींना सुद्धा आपल्याकडे शक्तीच्या रूपामध्ये मानलेलं आहे. मग आपण जशी देवांना प्रदक्षिणा घालतो जगाशी सांगितलं तसं त्याप्रमाणे ह्या नर्मदेला प्रदक्षिणा घालणारी एकमेव नदी माताच्या रूपात पूजली जाते. मग तिच्या उगमापासून जी समुद्राला तिथपर्यंत जाऊन मिळते त्या ठिकाणी पात्र न ओलांडता दोन्ही बाजूनी हा प्रवास करून ही प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. अशा नदीची प्रदक्षिणा करणारी जगातील, मी सांगतोय जगातील एकमेव नदी आहे, तिचं नाव आहे नर्मदा. म्हणून तिचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. मग गुरुजी शक्तीचे पण दोन प्रकार आहेत ना, एक तमगुणी आणि एक म्हणजे सात्विक आणि तिन्ही तम. सत्व, रज आणि तम हे तिन्ही आहेत. लक्ष्मीचं सुद्धा एक अलक्ष्मी आणि एक सुलक्ष्मी असे सुलक्ष्मी. दोन हे आहेत ना. आहेत ना. पण त्याच्यामध्ये हेच ठेवायचं की तमतत्वाची उपासना ही कनिष्ठ बाजूला जाते, सत्वतत्व ही श्रेष्ठ बाजूला जाते. मग अशा ह्या शक्ती रूपामध्ये काही चांगली शक्ती आहे आणि काही ठिकाणी त्रासदायक शक्ती पण आहे. मग आता ही त्रासदायक शक्ती आणि चांगली शक्ती असा का अनुभव येत आहे, तर ज्या क्षुद्र देवता आहेत या क्षुद्र देवतांच्या साधनेकडे जर आपलं दुर्लक्ष झालं तर ते जाणीव करून देण्यासाठी आपल्याला त्यांच्या शक्तीची जाणीव करून देतात. आणि म्हणून आपल्याला या क्षुद्र देवतांची पूजासुद्धा करावी लागते. बघा आता वर्षातनं एका ठिकाणी आपल्या शेताच्या बाजूला काही ते देवींचं नाव नसतं म्हणावं, पण ते वर्षातनं एकदा करा. विशेष करून याच्यामध्ये काय होतं तर चांगल्या लक्ष्मी मातांची जी पूजा आहे त्यामध्ये लक्ष्मी आहे, पार्वती, मा सरस्वती, महालक्ष्मी आहे, ह्या सर्व चांगल्या शक्ती आहेत. तर मृत्यू, पाप, रोग इत्यादी संबंधित असणाऱ्या ज्या क्षुद्र देवता आहेत तर यांची शक्ती वाईट असते. मग ह्या येऊ नयेत म्हणून काय करायचं आपण, त्याच्यामध्ये बघा काही देवींची नावं आहेत, आपण कुणाकोणाला रागाने म्हणतात, अवदसा, कृत्या, अप्सरा. भूलोकातील काही अतृप्त लिंगदेहसुद्धा आपल्यावर जो आपण राहतो हा भूलोक आहे, आपल्यावर भूलोक आहे. ह्या भूलोकामध्ये असे काही अतृप्त लिंगदेह आहेत की ज्यांना शरीर नाही परंतु मुक्तीची वाट बघत आहेत, त्यांच्याकडनं त्रास होतो. काही वाईट शक्तीच्या स्वरूपातले राक्षसरूपी शक्ती आहेत, अशी याची काही उदाहरणं आपल्याला सांगता येते की यांच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. मग कधी कधी बघा व्यक्ती, मग लोक म्हणतात याला भूत लागलं काय, पछाडल्यासारखं करते, ते त्याला सुचू देत नाहीत काय म्हणजे वागण्यामध्ये, असं त्याचं सगळं भाग होतो. अशा ह्या शक्तींच्या उपासना आपल्याकडनं इतर वेळेला एवढ्या घडत नाहीत, परंतु ह्या 9 दिवसामध्ये जर आपण विशेषत्वाने जर पूजन केलं तर आपल्याला वर्षभरामध्ये ह्या शक्तींपासून चांगली मदत मिळते, आरोग्य टिकतं आणि साधना पण घडते. म्हणून या शक्तीच्या रूपाची पूजना आपल्याकडनं घडली पाहिजे.
त्याच्या मागचे आपले उद्देश पण पूजनाचे आपण लक्षात ठेवायचं. सार्वजनिक उत्सव साजरा जरी होत असला तर वैयक्तिकरित्या आपल्याला जे आपल्याला 4 स्तंभ आपल्या धर्माचे सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, तर ह्या पूर्ततेसाठी सुरुवातीला सकाम होते, पण पुढच्या काळामध्ये ही साधना आपल्याकडनं निष्काम घडली पाहिजे. म्हणजे आपली साधना हळूहळू सगुणाकडून निर्गुणाकडे गेली पाहिजे. अशी आपल्याला ही साधना आपल्याला तिथपर्यंत न्यायची. आणि शेवटला आपल्याला जो अनुभव घ्यायचा आपल्याला, तो कोणता घ्यायचा अनुभव? अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी परमेश्वर आहे याची मला जाणीव पण घ्यायची पाहिजे. अशा या शक्तीची उपासनासुद्धा करत असताना आपल्याला काही शक्ती उपासनेचे काय म्हणूया आपण त्याला, साधना केल्या जातात. त्या साधना हवन रूपाने आहेत. ती हवन रूपामध्ये कसं केलं जातं तर प्रामुख्याने नवचंडी हा याग केला जातो. हा 9 दिवस चालतो म्हणून त्याला नवचंडी म्हणतात. याच्यामध्ये रोज सप्तशतीचा पाठ होतो आणि त्याच्या दशांशाने हवन केलं जातं. या पूर्ण विधीला नवचंडी विधी असं म्हणतात. त्याच्यानंतर आणखी मोठा विकला जातो शतचंडी आहे. याच्यामध्ये या विधा सप्तशतीचे 100 पाठ करतात म्हणून त्याला शतचंडी म्हणतात. आणि त्याच्याच दशांशाने पुन्हा ते हवन होतं. त्याप्रमाणे सहस्रचंडी आहे, मग इथे 1000 पाठ होतात, त्याच्या दशांशाने हवन होतं. लक्षचंडी होतो, याच्यामध्ये 1,00,000 पाठ सप्तशतीचे केले जातात आणि त्याच्या दशांशाने हवन केलं जातं. अशा या शक्तिरूपाच्या हवनातूनही ही साधना केली जाते. त्याच्यानंतर एक नवार्णव मंत्र आहे, तो मंत्राचं सुद्धा पण हे तांत्रिक उपासक करतात. शक्यतो आपल्याकडे ही साधना दिसत नाही, बंगालकडेच खूप आहे. त्याच्यामध्ये तो मंत्र असा म्हणून त्याच्यासाठी बाकी सगळं केलं जातं. त्याच्यामध्ये ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे असा तो मंत्र आहे. पण हा सगळा निर्गुण वाचक आहे आणि हा मंत्र आहे कालिका माता अर्थात महाकालीशी संबंधित आहे. या तिन्ही मातांशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये एम अक्षर कालिका मातेसाठी आहे, रीम अक्षर लक्ष्मी किंवा महालक्ष्मीसाठी आणि क्लीम अक्षर ही सरस्वती किंवा महासरस्वतीसाठी आहे. गुरुजी, हा नवार्णव मंत्र स्वामींच्या केंद्रामध्ये आवर्जून पठण करायला लावतात. हो, मग ह्या 9 दिवसामध्ये ह्याचं पठण केलं तर त्याचा फायदा मिळतो, तेच सांगतोय ना. म्हणून हा नवार्णव मंत्र सांगतो. हा फार थोड्या लोकांना माहिती आहे. तर ह्या मंत्राचं 9 दिवसामध्येच, इतर वेळेला याचा विशेष फायदा, पण ह्या 9 दिवसामध्ये आपण जर हे मंत्र म्हटले तर याचा फायदा होतो. फक्त याच्यासाठी स्त्रियांसाठी ओमाक्षर न लावता म्हणायचा एम रीम क्लीम चामुंडाये विच्छ एवढाच मंत्र म्हणायचा. कारण उष्णतेचा त्रास होऊ नये त्याच्या पाठीमागे ही एक गोष्ट असते. अशा प्रकारे ह्या शक्तीची उपासना आपल्याला जर माहिती असेल तर आपल्याला ह्या नवरात्राचा योग्य फायदा होतो आणि आपण 9 दिवस साधना करून या आपल्यातल्या असुरी शक्तींवर विजय मिळून जी विजयादशमी साजरी केली जाते ती विजयादशमी आपल्याकडनं खऱ्या आध्यात्मिक मी अर्थाने एका घडू शकते. ठिकाणी असंही पाहिलेलं आहे हां का, म्हणजे आपण जे चांगल्या याच्यासाठी उपासना करतो नवरात्रीमध्ये, तसेच काही आहे ना, म्हणजे असे आसुरी शक्तीच्या हे मिळविण्यासाठी पण त्याची साधना मी 1-2 ठिकाणी मंदिरात बघितलं आहे गुरुजी. ते त्याला ती तांत्रिक साधनं म्हणतात. हे जे लोक म्हणतो ना आपण जारण मारण वगैरे करणारे आहेत तर ते लोक ही साधना करतात. परंतु त्याचं प्रमाण आता खूप नगण्य झाले. पूर्वीच्या काळी आणि अजूनही हा जो आपण म्हणतो ना बंगालचा वगैरे जो भाग आहे ना सगळा, कलकत्ता ह्या साईडला ह्या उपासना जास्त होतात. आपल्याकडे त्या कमी आहेत. आणि आपल्याकडे महाराष्ट्रात प्रामुख्याने ह्या उपासना करणारा भाग जो कोकणचा भाग आहे, त्या कोकणच्या भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अशी ह्या शक्तीची रूपं आपल्याला आपण थोडक्यात समजून घेतली. खरं पहिल्याच दिवशी घ्यायचं होतं परंतु शक्य नाही झालं. काय झालं, आमच्या